त्यांनी आपल्या या वक्तव्यावरून घुमजाम केलंय। तर जनतेच्या मनामध्ये कोरलेली नावं पुसता येत नाहीत। रवींद्र चव्हाणांना रितेश देशमुख आणि अमित देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलंय। सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे। दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे। या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय। दरम्यान नाना पटोलेंचं एक वक्तव्य समोर आलं। नाना पटोलेंनी म्हटलं, मुख्यमंत्र्यांविरोधात